राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव दर्या येथे श्री दर्याबाई देवीच्या सिंहासनाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना जमिनीखाली काळ्या पाषाणातील प्राचीन दगडी मूर्ती आढळून आली आहे। सिंहासनाच्या कामादरम्यान देवीचा सध्याचा तांदळा हल्ल्यानंतर ग्रामस्थांनी काळजीपूर्वक पाहणी करत असताना ही मूर्ती आढळून आली। मूर्तीवरील लाल चुना आणि शेंदुराचा थर काढल्यानंतर पद्मासनातील मूर्तीचे स्वरूप स्पष्ट झाले। मस्तकावरील रचना, चेहरा, डोळे, नाक, कान आणि हातातील बांगड्यांची रचना दिसून येत असल्याचं पुजारी सांगत आहेत। शेजारी बालरूपातील परशुराम दिसत आहेत असा अंदाज व्यक्त केला जातोय। मूर्ती काही प्रमाणात भग्न अवस्थेत आहे। ही मूर्ती नेमकी किती जुनी आहे, तिचा कालखंड आणि ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे तज्ञांच्या अभ्यासानंतरच स्पष्ट होईल। दरम्यान मूर्ती सापडल्याची बातमी परिसरात पसरताच भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडाली असून वडगाव दर्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। भाविकांनी ग्रामस्थांनी 3 दिवसीय नवचंडी महायज्ञाचे आयोजन केले आहे। मात्र मूर्ती कायमस्वरूपी ठेवायची की तिच्यासारखीच नवीन मूर्ती तयार करायची याबाबत ग्रामस्थ आणि भाविकांच्या मताने निर्णय घेतला जाणार आहे। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत पारनेर प्रतिनिधी दत्ता गाडगे यांनी। पाहुयात बातमी सविस्तर। दत्तात्रय बळवंत कांबळे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। वडगाव ह्या गावाचं नाव वडगाव दर्या आहे। पुरातन असं एक मंदिर या ठिकाणी हजारो वर्षाचं 2 देवींचं वास्तव्य असलेलं माहुरगड आणि वणीचं ठिकाण, या ठिकाणी 2 देवींचा अवतार एकाच मंदिरात दर्शन होत असतं असे मंदिर आहे। बालभैरवनाथाचंही मंदिर असून काशी विश्वेश्वराचंही मंदिर आहे। लवणस्तंभ आणि पाणी जागृत असून लवणस्तंभ पाहण्यासाठी अनेक भाविक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतात। तर काळानुसार वडिलोपार्जित पूर्वजांचं जे मंदिर होतं ते मंदिर काढून, सिंहासन काढून त्या ठिकाणी नवीन पद्धतीचे सिंहासन, सुशोभित मंदिर कसं दिसेल असं काही आमच्या ग्रामस्थांनी त्याचा मनोकामना इच्छा प्राप्त केली। काम करत असताना अचानक देवीच्या मूर्तीचा तांदळा हल्ला गेला। हल्ल्यानंतर थोडं आम्हाला मनामध्ये शंका वाटू लागली, पण शंका वाटत असताना देवीचा तांदळा आम्ही थोडा बाजूला सरकवला आणि अजून पाठीमागं काय तरी असेल, देवीचं वास्तव्य असणारच आहे, पुरातन लोकांचं काहीतरी जतन केलेलं सापडणार आहे। तर त्या पाठीमागे एक दुसरा तांदळा सापडला। दुसरा तांदळा सापडल्यानंतर परत अजून मनाला इच्छा वाटली का या ठिकाणी अजून काहीतरी मूर्त म्हणा किंवा काहीतरी सापडणार आहे। तर शोधित जात असताना हा देवीचा तांदळा म्हणजे मूर्त सापडली आहे। पुरातन हजारो वर्षाची ही मूर्त आहे। या मूर्तीचा आकार म्हणजे काळ्या पाषाणाची असून तिला लाल चुन्यामध्ये आणि शेंद्रामध्ये कलर दिलेला होता। तो कलर आम्ही काढला गेला। त्याच्यानंतर मूर्तीचा शोध घेत असताना थोडी ती भग्न झालेली दिसली, म्हणजे फोडतोड झालेली दिसली। मोगल राज्यातील त्यावेळेस देवांची फोडतोड करणारे लोक होते, त्यांच्या हातून ही घटना झालेली असावी आणि लापालिपा करून रात्रीचाच त्यांनी आमच्या तांदळ्याला पूर्ण परत आकार देऊन, त्यावेळेस अंधार, लाईटीची शोध नसायचे, जरी पुजारी ग्रामस्थ आले तरी कुठे उचकले हे कळूनच येत नव्हतं। अशा प्रकारचे हे मंदिराची देवीच्या तांदळा सापडला म्हणजे मूर्त सापडली। पण मूर्तीचा जो शोध घेतल्यानंतर पाण्याने धुवून घासून घेतली। सर्व प्रकारचे अर्धाचंद्र डोक्यावरती, कलश, मुगवट्याचा मुगवटा कसा आहे, कान कसे आहेत, डोळे कसे आहेत, नाक कसं आहे, पूर्ण स्त्रीचा अवतार म्हणून सगळा पूर्ण अगदी शारीरिक सर्व तिला रचना आहे। हातामध्ये 3 बांगडे आहेत, कमंडलू आहे, भाला आहे, कमळ आहे, वाटी घेतलेली आहे आणि शेजारी परशुरामाचा अवतार म्हणून बालक उभा आहे। असं देवीचं वास्तव्य या ठिकाणी आहे। आसन सुद्धा अगदी जुन्या पद्धतीचं बनवलेलं आहे, काळ्या पाषाणाचं। त्यालाही पण पुढं कसे पहा, जसं काय कढीकोंडा म्हणजे जसं काय आपण पेटी बनवतो अशा पद्धतीचं तिचं वास्तव्य तिने करून ठेवलेलं आहे।
पद्मासनन उजवा पाय तिने पूर्ण दाखवलेला आहे. पायामध्ये तोडे आहेत, पैंजण आहेत, सर्व कानामध्ये कमंडलू आहेत. अशा प्रकारची ही मूर्त सापडलेली आहे. गावामध्ये लोक थोडे नाराज झालते, असा काय झालंय बा, नेमकं देवीचं काय झालेलं आहे. पण ती सापडल्यानंतर गावाला आनंद त्या हृदयात मावेना. सर्व लोक आनंदी होऊन एकमेकाला व्हॉट्सअपला बातम्या देऊ लागले. या ठिकाणी गर्दी वाढू लागली. या ठिकाणी दर्याबाई वेल्हाबाई असं मंदिर आहे, माकडं आहेत, वनराई आहे आणि मोठमोठाले वृक्ष आहेत. आणि आजच्या या भावी पिढीने आम्ही तिचा विकास हाती धरलेला असून एक एक काम वर्षातून आम्ही करत आहेत. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.